लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। ॲडव्होकेट अलका शेळके मोरे यांना नारी सन्मान पुरस्कार प्रदान। गौरी सामाजिक संस्थेच्या वतीनं पुरस्कार प्रदान। नाशिक येथील गौरी सामाजिक संस्थेच्या वतीनं ॲडव्होकेट अलका शेळके मोरे यांना नारी सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। नाशिक शहरामध्ये गौरी सामाजिक संस्थेच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो। यावेळी सिटी आकरेड या ठिकाणी झालेल्या एका समारंभ कार्यक्रमामध्ये विनिता विकास मंडळाच्या सेक्रेटरी सुनीता देशपांडे यांच्या हस्ते ॲडव्होकेट अलका शेळके मोरे यांना नारी सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमासाठी गौरी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अश्विनी दापोरकर, सेक्रेटरी डॉक्टर एस तांबोळी, सह सेक्रेटरी अविनाश वाघ, खजिनदार महेश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट अलका शेळके मोरे यांना नारी गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे। गौरी सामाजिक संस्था नाशिक यांच्या वतीने म्हणजे काम चालू असतं हे मला माहिती आहे आणि माझ्या बालपणी मी देशपांडे मॅडमांचं नाव खूप ऐकलं होतं, बिकॉज आय एम एक्स स्टुडंट ऑफ सायन्स फिनॉमिना आणि मॅडमांचे काही शाळेचे विद्यार्थी माझ्याकडे ट्युशन्सला यायचे, तेव्हा मॅडमांचं नाव मी खूप ऐकलेलं आहे। एक शिस्तबद्ध शिक्षक, एक माता म्हणून मॅडमांचं नाव मी खूप ऐकलेलं आहे। मॅडम आपली ओळख नाही, तापोडकर मॅडम, तांबोळे सरांची कधीतरी ऑकेजनली भेट ओळख होते। सामनगावला जेव्हा मी वृद्धाश्रमात कार्यक्रम घेतला तेव्हा साहेबांची भेट झालेली होती, पण आपली प्रथम भेट आहे मॅडम। आणि ह्या पुरस्कारासाठी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। मी अजून माझं बेस्ट ऑफ द बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल। माझे जे मार्गदर्शक आहे समाजसेवक शरदअण्णा पवार साहेब, म्हणजे छावाजन क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, त्यांच्याच प्रेरणेने मी हे काम करते आहे, करीत राहणार। हा पुरस्कार माझे आई वडील आणि माझे जे गुरुवर्य आहेत त्यांना व माझे ज्यांना मी माझं प्रेरणास्थान मानते शरदअण्णा पवार साहेब यांना हा समर्पित। धन्यवाद। 8-10 महिन्यापूर्वी अशाच प्रकारचे केसेस चालवत असताना सुद्धा त्यांच्यावर काही समाजकंटकांनी पेट्रोलचा अटॅक सुद्धा केलेला होता। त्याला सुद्धा न घाबरता त्यांनी स्वतः एकदम ठामपणे निर्भीडपणे, आणि मला सांगायला आनंद यासाठी वाटेल का ते स्वतः उत्तम कराटेपटू आहेत आणि हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं हे कसं दाखवून दिलं याचं महत्त्वाचं ज्वलंत उदाहरण एक स्त्रीने कशा पद्धतीने जगायला हवं हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर समाजातल्या अनेक मुलींना नवीन ज्या आहेत शालेय शिक्षण घेतात त्यांना एक नवीन ऊर्जा आणि उभारी मिळते। अशा आमच्या अलकाताई मोरे पाटील मी व्यासपीठाला विनंती करेन की त्यांनी त्यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करावा। त्यांचे गुरु रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक।